मॉर्निंग नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात होऊन राहिली आंबोली पासून. तर तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो भाऊ. व्ह्यू पाहून तुमचं भावा जन्नत आहे म्हटलं. इथं जन्नत दाखवतो मी, पुरी जन्नत आहे. हाय 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 तुम्ही म्हणा नाही तुम्हाला हाय 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 म्हणजे आता कुठं आहो भाऊ आपण? आंबोली सिंधुदुर्ग जिल्हा. काय खतरनाक आहे भाई. वाव. हे भाऊ पैशात ते ना भेटत चुकून. मी तुम्हाला सिनेमॅटिक दाखवून देतो. ले पाणी लावलं पण डोंगराले पाणी लावलं. हा तुम्हाला म्हणलं रशियन मला शोक नाही आहे त्याचा. एक आवाज दिला का चहा प्यायला म्हणून. आम्ही पाहुणे आहे तुमच्या इच्छे. घरचे पाहुणे आहे वाटते का काही. अबे मतलबी आहे ना तो. एवढं राहते काय का खाल्लं आम्ही ना काय मोठा बसलाय ना. अरे ओ लायल्या दादा का काय का मोठा आहे का बोलावून राहिला तो. कोण होत नाही तर आणाव काले याव काले. त्या मागे तासचा उलट्या करून आलं 10 वेळा गाडी कुठंच नाही तेव्हा आखरीत वेळा ह्याच्यामध्ये कुठं नाही. आता नाही बहीण कुठंच नाही कामाचा राज आणते सरी तो कितीकदा गाडी थांबवली त्यानं. हो ना फोकस घेऊन मागे त्या दिवशी फोटो मार उलट्या येऊन देऊ करून आलं. नाही पसत तर नाही घ्या मार. बहीण मा तिथं भजे खात बसला. आलू बिस्किट आहे मागे मला अजून गोल्या बी घेऊन मागे गोल्या. जो घाट आहे हा भरला मोठा घाट आहे. मैन मग किती वेळचं चालून राहिलो म्हणजे जवळपास 40 किलोमीटर झाले चालून राहिलो. पण हा काही घाट खतम नाही होऊन राहिला म्हणून हा असा प्रॉब्लेम होऊन राहिला. भाऊ म्हणे 1 किलोमीटर मध्ये आमचे घर आहे म्हणे. 3 किलोमीटर पासून घुमून राहिला. भोसडीचा घरही दाखवून नाही राहिला. दाखवलं का हे आता. हे आम्ही ना रूम गेम केले मस्त पैकी. त्या बहीण मग असं वाटून राहिलं का काही होणार आता इथं कार्यक्रम बहुत जबरदस्त भाऊ. इथं फ्लॅट पडते एक नंबर. किती रुपयात म्हणजे 1800 रुपयात केला. त्याच्यातून सगळं देणाऱ्या काद्या गोड्या काय काय फ्रीज अजून संडास बाथरूम पंखा वायफाय टीव्ही सिलेंडर. रशियन नाही भेटणार पण बाकी सगळं भेटल. हे नाही भेटणार म्हणते. तसे आपल्या स्वतःला. अरे तुम्ही गोव्याला पहिल्यांदा आले का. आपलं रोजचं झाला इथं म्हणले का. हे लोक फिल्म प्रोडक्शन तुम्हाला आणलं. इथं आम्ही याच्या पहिले 50,000 येऊन गेलो आहे. पैशाला कमी आहे का आमच्या पाशी. मजा समजून मित्रोज फिल्म प्रोडक्शन आणलं म्हणते. मित्रोज नाही आणलं काय. चल उतरा आता घरी जा. तुम्ही नाही हे करा. आम्ही येऊ नाही शकत का. शांततेपणे जेवण करून घे आरामात घरी जा. काही विषय नाही. लागल्या फ्लाईट पैसा ब्लॉक आता दुपार. अरे शिवम सरले होत्या तुम्ही करा म्हणा आपण अलग. तुम्ही ना माहिती का तुम्ही ना कारण आणला मध्ये. आम्ही माहिती काय स्वतःच्या ओन फ्लाईट नेत असतो. ओन फ्लाईट. कोणत्या स्पेलिंग फ्लाईट. विमान विमान. एवढा वेळ लागते का. आम्ही स्वतःच्या विमानाने येतो. आम्ही आमचे बहुत सारे प्लेन आहे ना. एक्सप्लेन सांगायला हे करायला वेळ लागते थोडं. समजले का. बोलून घे. तुला सांग तू सांग. मायटोकॉन्ड्रियाचं स्पेलिंग X = Y = into. अबे तुला तरी म्हणलं का बे. मायटोकॉन्ड्रियाचं स्पेलिंग सांग. पायदा गोलता बाळमला सांग. पायथागोरस. मला माहिती आहे पायथागोरस H2O. पाण्याचं कार्बन डायऑक्साईड CO2. आम्हाला सायन्स पक्का. आम्हाला मॅथ नाही येत. मी काय म्हणलं हे जे तुम्ही गोवा करता नाही आपलं रोजचे काम आहे. गरीब लोक आहे. गरीब आहे. हे गरीब आहे. इनको क्या पता. तुम्ही गरीब आहे. तुमच्या तोंडातून तो विकून आले तुम्ही गरीब आहे. अरे ओ रशियन पण बघून गड्डी रशियन पण मी नाही येत त्याच्यापैकी. बहिणमा मध्ये विचारून आता इथे माझ्या चड्ड्या तर टाकून दिल्या. बहिणमा माझ्या चड्डी उडल्या गेल्या म्हणजे आपणच आहे माहिती माय बिन. आज पाहू इथे यार गोव्यात आलो हे सगळं झोपल्या बहिणमा. झोपल्या आलो का गोव्यात आपण 3-4 दुसऱ्या त्याला मस्त घुमा फिरा चिल का. बहिणमा झोपतं मध्ये बी गांड फाडून राहिली. पण मी झोपून राहिलो का नाही. मी घुमायला चाललो काहून. रोज येतो का बहिणमा इथं मागता घुमन इथं 2-4 दिवस. आणि घुमन ना चड्डीवरच घुमन. म्हणजे ह्याच्यावर किंवा अधिक 2-3 आणल्या त्याच्यावर अधिक तेच जीन्स नाही काही लोअर नाही काही नाही. हे मला असं वाटे का बा गोव्यात गेलो म्हणजे पण बहीण थंड थंड लागन बा म्हणून. त्या माय बहीण इथं अशी गरमी होऊन राहिली का बाप्पा बाप्पा. अरे हॉटपोरिया इथं. हा ना बहीणमा हॉटपोरिया इथं. आमचा भाऊ पहिले त्याच्यात तुला पैशाची गरमी. पैशाची जास्त गरमी आहे मला. पैसा होय का काय होय. बहीण बहुत पैसा आपल्या गांड फाड. मला एक समजून नाही राहिलं तुम्ही एवढे चांगले चांगले कपडे घातलेच कायले.
हा मीच्या मायाबीने आता खाकरला खोकरला आलो चड्डी तुझ्यावर. तुम्ही कोण असे एवढे हॉट बनून आले? मी आहे शॉर्ट नाही, तू हॉट आहे मला माहित आहे ना. आणि स्मार्ट बॉय आहे मी. बापा स्मार्ट. 4 गावात म्हटलं हो लोक एका थोडेच पाडते तुम्हाला. आपण त्या मामी गोव्यात आलो पण असं वाटून नाही राहिलो का गोव्यात आलो भाऊ. असं वाटतं त्याच्यापेक्षा चांगली गर्दी तर पहिलं वरुडच राहते आपल्याला नाही का. अमरावती नागपूर पर्यंत वरुड सारखं वरुड सारखं आहे निर्णय खरंच नाही आहे माझ्या. वरुड सारखं तालुका नाही आहे रे. पहिली गोव्यात आलो झाटणे वाटून राहिलं का गोव्यात आलो. चाललो आपण आता आपण बीचवर चाललो. कोणत्या बीचवर चाललो? कोणत्या? कलिंगूट बीचवर. कलिंगूट बीचवर चाललो आता आम्ही. आता तिथं पाहतो बीचवर मी पहिल्यांदाच आलो. मी आता मायाबीन गावाच्या बाहेर नागपुराच्या बाहेर अमरावती विदर्भाच्या बाहेर गेलो नाही आपण. नाही म्हणजे असं लय फिरलो बीचवर कधी गेलो नाही. आता जाऊन पाहतो काय राहते असं बीचवर. हा आंघोळ करून गेलो म्हटलं बरोबर. अबे तिथं पाणी खारट राहते म्हणजे तिकडे लोक मुक्ते म्हणजे 8 दिवस झाले आंघोळच नाही गेली. पाण्यानं धुतं तर खारं आहे. खाऱ्या पाण्यात दिसेल तर गोरा होशील. ढुंगणात आम्ही खाऱ्या पाण्यात धुतो आंघोळ. हे ढुंगणात मग ते खारं गेलं म्हणजे त्याचं काय गच करून बसते का त्यानं. घरी अंदर गेलं का पुरं फिल्टर करून बाहेर काढते. मी एक काम करतो एक काम कर, खालच्या समुद्रात जमनगोटा मिक्स कर आणि आंघोळ करून घे. एक काम करतो मी काय करतो ढुंगणात पाणी भरून घरी घेऊन जातो. घरी घेऊन मग ते एका गडव्यात भरून ठेवतो. काढतो हो पुरं म्हणजे साफसफाई होऊन जाते. मस्त पैकी डुंगण सफा होऊन जाईल माझ्या. तर तुमच्यासाठी बी लागत असेल तर सांगा मला. मी माझ्या डुंगणात पाणी भरून घेऊन येतो समुद्रातलं. तो भाई फायद्याने मी पोहोचलो बीचवर. आता असा खतरनाक व्ह्यूज तो सोड. असा खतरनाक कुठे आहे बापा का सांगू तुम्हाला. अरे काय पाहू कुठं पाहू काही पाहू काही झाड समजून नाही राहिलं मले बापा. अरे लय खतरनाक आहे पहा तुम्ही बी. होय 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 का व्ह्यू आहे च्या बहीण. आता 8 दिवस पार हालत कमी करते का करते मला माहिती नाही. बहीण मा का वय पाणीच पाणी तिच्या बहीण मा का एक नंबर पार घर बघाल महादेव.